अजिंक्य वैद्य पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज राईट ओव्हर द विकेटने. करण कडवे खावाडी संघाचा खेळाडू आहे. आज मात्र मिळकतकार संघाचा बिलॉंग करतोय आणि टाइम वरती लक्ष द्यायचं आहे. 4 षटकं एनी हाव तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक आहे, अन्यथा एक प्लेयर आतमध्ये येईल. पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाली. सुंदर सुरुवात करण कडवे द्वारा. यावेळी करण तोडणकरच्या बॅटमधनं फटका आलाय प्रॉपर. चेंडू मात्र गाठतो सीमारेषा. करणच्या बॅटमधनं आलाय शानदार चौकार. चेंज ऑफ पेस. चेंडूवरती बूट फिरवली होती. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करण कडवे पहिल्या षटकामध्ये अत्यंत नेत्रदीपक गोलंदाजी करतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये असलेली वैविध्यता तो मात्र दाखवून देतोय. व्हरायटी गोलंदाजी करण कडवेकडून आपण पाहिले. करण तोडणकरच्या बॅटमधनं फटका आलाय प्रॉपर. लॉंग ऑन क्लिअर करणारा भन्नाट भव्य बेमिसाल बहरदार षटकार. टेन ऑन द बोट. करण तोडणकर ऑन द फायर पाहायला मिळतोय. करणला सूर गवसलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये करण वर्सेस करण असा मुकाबला सुद्धा पाहायला मिळतोय. करण तोडणकरची बॅट तळपले. यावेळी फटका फसला. बॅटची लिडिंग एज लागले. कॅच होण्याची पॉसिबिलिटी. सौरभने मात्र टिपलाय शानदार जाईल. करण तोडणकरला जावं लागेल. बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर फर्स्ट डाऊन. प्राइज विकेट फॉर टीम नागेश्वर आवास. म्हणावं लागेल करण कडवेने त्यांच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केलाय. करण तोडणकर अगदी अफलातून बॅटिंग करत होता, आक्रमक फलंदाजी करत होता आणि त्याला मात्र पहिल्या षटकामध्ये तंबूचा रस्ता दाखवलाय. चला बॅट्समन फास्ट जायचं आहे. नेक्स्ट बॅट्समन जो कोण असेल त्यांनी रेडी राहायचं आहे आणि विकेट पडल्यानंतर लगेच त्वरित क्विक मैदानामध्ये पाठवणं बंधनकारक असणार आहे. 10 धावा आपण स्कोर बोर्ड वरती पाहतोय, जेथे षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 1 डाऊनला आपण पाहतोय दिघोडी गावचा धडाकेबाज फलंदाज, ज्याच्या बॅटमधनं नेहमीच फटक्यांची आतिषबाजी आपण पाहतो, असा सुमित पाटील गेलाय. सुमित पाटील बद्दल बोलायचं तर तो षटकारांसाठी प्रसिद्ध आहे. खऱ्या अर्थानं हार्ड हिटर ही त्याची ख्याती आहे. पण आज संघ अडचणीमध्ये असताना पाहूया सुमित पाटीलचा खेळ मैदानावरती कशा पद्धतीचा पाहायला मिळेल. करण कडवेचा शेवटचा चेंडू या षटकातील. सुमित फलंदाजीला गेला. फटका फसलाय. कॅच होणार का? 2 क्षेत्रक्षे चेंडू खाली आणि अत्यंत देखणा झल टिपलाय. डोळ्यांचा पांढरा फेडणारा झल. 1 मोर विकेट डाऊन. सेकंड विकेट इन अ रो. सुमित जाईल गोल्डन डक वरती माघारी. बिग विकेट. गोलंदाज करण कडवेने अत्यंत प्रभावीपणे त्याने आपली गोलंदाजीमधील कला सादर केली आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अद्भुत गोलंदाजीचा कलाविष्कार करत त्याने मात्र समोरच्या संघाला पूर्णपणे अडचणीत आणलेला आहे. ओवी सूरज गव्हाणकर पुरस्कृत नागेश्वर आवास संघाला आवश्यकता आता भक्कम फलंदाजीची. कर्णधार अजिंक्य वैद्यला आता मात्र चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागेल. नवीन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. सासवणे गावचा खेळाडू राजेश मोहिते, हशिकेश माळी,
दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतोय नौकारला बिलॉंग करणारा हा खेळाडू प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो अगदी टिचून गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. खऱ्या अर्थानं प्रत्येक मैदानावरती चांगल्या दर्जाची गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. तो हृषिकेश माळी पाहूया आता कशा पद्धतीने दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करेल. नेहमीप्रमाणे राईट राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी हृषिकेश माळी सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने प्रहार केलाय. मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. संध्याकाळचं सत्र आहे तर ऑब्व्हियसली फटके कमी येतील, त्यामुळे इथे या सत्रामध्ये 55 ते 60 धावा जरी झाल्या तरी सुद्धा ते आव्हानात्मक लक्ष्य होऊ शकेल. त्या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल. राजेश मोहिते बद्दल बोलायचं तर तो फक्त पॉवर हिटिंग साठी ओळखला जातो. ती पॉवर हिटिंग राजेशला दाखवावी लागेल. बॅटची मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा लीडिंग एज लागले. यष्टिरक्षक सुमित भगत टिपलाय शानदार झेल आणि अजून एक खेळाडू गोल्डन डक वरती माघारी. मिळतोय आणि भेदक माराच्या बळावरती पूर्णतः जखडून ठेवले ते गोलंदाजी करणाऱ्या संघाने. येथे मात्र सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळकतकर संघाचं वर्चस्व पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाले ते पाहता आता आव्हान थोडंसं कठीण होते, पण अशा वेळी आपण पाहतो बॅटिंग करण्यासाठी येतोय नागेश्वर आवाज संघाचा हुकमी एक्का, ज्याने मागील मॅच मध्ये नागेश्वर आवाज संघासाठी अत्यंत अप्रतिम दर्जाची बॅटिंग केली होती. असा आवाज गावाला बिलॉंग करणारा समीर पारकर चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. आशिकेश माळीकडनं कमालीचं नियंत्रण आपण पाहतोय. फलंदाजांना अक्षरशः त्याने जखडून ठेवले. मोठे फटके येत नाहीयेत, जणू काही फलंदाज बाद होण्याची रांग लागले की काय असं चित्र पाहायला मिळते. अजिंक्य वैती असा खेळाडू आहे. हा खेळाडू जर लागला तर सामन्याचं चित्र पूर्णपणे पलटवू शकतो. त्या अनुषंगाने अजिंक्य वैतीला मैदानावरती खेळ करावा लागेल. थोडासा व्यत्यय येतोय, त्यामुळे पंचाने डेड चेंडू म्हणून चेंडू अनाऊन्स केलाय. 1.3 षटकाच्या खेळानंतर 12 वरती 3 अत्यंत बिकट आणि नाजूक अवस्था पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाची. अजिंक्य वैद्यच्या बॅटमधनं यावेळी फटका आलाय चांगला. डीप स्कोअरला क्लिअर करणारा हा शानदार चौकार. महत्वाचा आहे. अजिंक्यला येथे डोकं शांत ठेवून खेळी करावी लागेल तरच धावा येऊ शकतील. आशिकेश वरती आक्रमण चढवले. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळी मात्र अगदी चांगला चेंडू लो फुलटॉस होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही धाव मिळत नाहीये. टिचून गोलंदाजी केली जाते. अगदी एक्सलंट मारा पाहायला मिळतोय. शानदार गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये करण कडवे आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आशिकेश दोन्ही गोलंदाज अव्वल दर्जाची गोलंदाजी करतायत. यावेळी मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळला एक शानदार फटका. लॉंग ऑन क्लिअर करणारा दर्शनीय दर्जात्मक देखणा चौकार. धाव फलकावरती पाहायला मिळतात 20 ऑन दी बोर्ड आफ्टर सेकंड ओव्हर. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि उर्वरित 3 षटकामध्ये किती धावा येणार हा मोठा प्रश्न इथे निर्माण झालाय. अजिंक्य वैद्य आपण पाहतोय एक बाजू लावून धरत शानदार बॅटिंग करतोय, पण दुसऱ्या टोकाकडून त्याला अपेक्षित साथ मिळत नाहीये. ही साथ मिळणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. एक महत्वपूर्ण भागीदारी मैदानावरती होणं गरजेचं आहे आणि जर काय ते पार्टनरशिप करण्यामध्ये नागेश्वर आवाज संघ यशस्वी झाला तर निश्चितपणे एक चांगली धावसंख्या ते उभारतील. पहिल्या षटकामध्ये ज्याने
दैदीप्यमान गोलंदाजी केली होती असा करण कडवे गोलंदाजीला आलाय. करण यंगस्टर आहे पण त्याच्याकडे असलेली गोलंदाजी अगदी बहरदार आहे. प्रत्येक चेंडू एक वेगळ्या व्हेरिएशन टाकतो. रायटम ओव्हर द विकेटने करण षटकाला प्रारंभ करतोय. पहिला चेंडूवरती गॅप मध्ये फटका लगावला. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि येस इट इज चेंडूने गाठले सीमारेषा. वेलकम फोम. चोवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावा कशा येतात ते महत्वाचं नाहीये पण येणारी प्रत्येक धाव नागेश्वर आवाज संघासाठी खूप महत्वाची आहे. यावेळी मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करता आला नाहीये फटका, त्यामुळे सिंगलच मिळते. धावफलकावरती एका धावेचे ऍडिशन होते. 25 धावा धावफलकावर लागतात जेथे षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती पाहायला मिळते. अजिंक्य वैतेवरती सर्वांच्या नजरा लागल्यात कारण त्याची खेळी या मॅच मध्ये अत्यंत क्रुशल आहे. पाहूया प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाचा संघनायक कशा पद्धतीने आता फलंदाजी करेल. हार्ड हिटर ही त्याची ख्याती आहे. अलिबाग तालुक्यामध्ये सिक्सर किंग म्हणतो प्रसिद्ध आहे आणि त्याला त्याच अनुषंगाने खेळी मैदानावरती करावं लागेल. करण कडवे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओहो क्या बात आहे, क्या बात आहे. एक वेगळ्या रणनीतीने गोलंदाजी केली जाते अजिंक्यासाठी. हा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता. अवे फ्रॉम द बॉडी थोडासा कमी गतीने टाकला होता. पेस पूर्णतः काढून घेतला होता त्यामुळे चेंडू निर्धाव गेलाय. कोणतीही धाव मात्र येताना पाहायला मिळत नाहीये. धाव संख्या मात्र अगदी कमी पाहायला मिळते. धाव फलक थांबलेला पाहायला मिळतोय. ओहो वन्स अगेन क्या बात है, क्या बात है. फैंटास्टिक एंड फैबुलस बॉलिंग बाय करण कडवे. आउटस्टँडिंग बॉलिंग, टॉप क्लास बॉलिंग. करण कडवेने सर्वांनाच प्रभावित केले. या युवा खेळाडूने आपण पाहतोय अजिंक्य वैते सारख्या एक दमदार फलंदाजाला पूर्णतः जखडून ठेवले. चान्स देत नाहीये, संधी देत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू आलाय चांगला. धावा न येणं खऱ्या अर्थानं धोक्याची घंटा होऊ शकते नागेश्वर आवाज संघासाठी. आता मात्र बॅट्समन समोर कोणताही ऑप्शन नाहीये. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. ती आक्रमकता नागेश्वर आवाज संघाला आता दाखवावी लागेल. समीर त्या खडूसृष्टीसाठी प्रसिद्ध आहे. अगदी फिनिशर ही त्याची ओळख आहे आणि त्या अनुषंगाने समीर खेळ करतो का, कारण समीर सुद्धा आपण पाहतोय थोडंसं चाचपडत खेळ असताना पाहायला मिळते या मॅच मध्ये. एक धाव तर घेतले. सेकंडचा अटेम्प्ट होणार की नाही होणार. करण कडवे काय भन्नाट गोलंदाजी करतोय. शानदार गोलंदाजी. काय गोलंदाजी केली अगदी महत्वाच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी करणने केलेली गोलंदाजी अफलातून पद्धतीची पाहायला मिळाली. या षटकामध्ये त्याने अगदी टिच्चून मारा केला. फक्त 7 धावा दिल्या. 2 षटकाचा आपण जर विचार केला करण कडवे याच्या, तर त्याने 6 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आपल्या 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये. कमालीची गोलंदाजी. चला सुमित भगत क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. पाणी घेऊन जायचं मैदानावरती. व्हॉलंटियर्स मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे. सत्तावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकाच्या समाप्ती अखेर. संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळे कदाचित मोठे फटके येत नसावेत, पण येथे मात्र फायटिंग स्कोर जो असेल तो 55 प्लस असेल. कमीत कमी 50 धावा पहिलं अचीव करावे लागतील तरच ती एक मोठी धावसंख्या या मैदानावरती सध्याच्या कंडिशनला होऊ शकेल. सध्या जर आपण पाहिलं करण कडवेचा स्पेल संपुष्टात आला, ज्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं, मोहित केलं. प्रभावी गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली. समीर पारकर 4 चेंडूचा सामना करत 7 या धावसंख्येवरती खेळतोय. अजिंक्य वैते 7 चेंडूमध्ये 10 धावसंख्येवर खेळतोय. दोन्हीही फलंदाज त्याच्या स्वभावाविरुद्ध फलंदाजी करतात.
कारण हे असे खेळाडू आहेत जे फक्त आणि फक्त मोठ्या फटक्यासाठी ओळखले जातात. आज कुठेतरी त्यांना तो गिअर अचीव करावा लागेल. नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय अखिल. समीर पारकर, ओ पहिला चेंडू, अप्रतिम पद्धतीचा फटका लगावला समीर पारकरने. जंगी स्वागत केले षटकारांना अखिलचं. देखणा षटकार. तिची फलंदाजी गरजेचं आहे. थोडासा शफल होऊन खेचून मारला हा चेंडू. स्कोअर लेगला क्लिअर करणारा षटकार. स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय 33 वरती 3 फलंदाज बाद झाले. तसं चित्र समीर पारकरच्या बॅटमधनं मच नेडेड षटकार पाहायला मिळाला अखिलच्या विरोधात. पुन्हा एकदा चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती सिंगल आले. स्ट्राईक यावेळी अजिंक्य वैद्यने स्वतःकडे घेतले. पाहूया काय घडेल. शेवटचे 10 चेंडूचा खेळणं आहे शिल्लक, पण या 10 चेंडू मध्ये खूप काही घडणार आहे. 34 ऑन दी बुट. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. अखिल गोलंदाजी करतोय. अजिंक्य वैद्यने पूर्णतः निराश केले, सपसेल निराशा केली असं म्हणावं लागेल. कारण अजिंक्य वैद्य ज्या बॅटिंगसाठी ओळखला जातो, ज्या गेमसाठी ओळखला जातो, तो नॅचरल गेम त्याच्याकडून मात्र होत असताना पाहायला मिळत नाहीये. फक्त 35 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. कुठेतरी अजिंक्यची बॅट शांत झालेली पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड विकेटने अखिलचा फुडला चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफला चेंडू खेळून काढलेला आहे. सिंगल मिळते या चेंडूवरती. धाव फलकावरती एका धावेची ऍडिशन होते. 36वा धाव फलकावरती लागल्यात. मॅच मध्ये मजा येणं गरजेचं, त्यासाठी षटकार मारावे लागतील. येथे एखाद दुसरा जर षटकार आला तर निश्चितपणे चांगल्या अवस्थेमध्ये येऊ शकेल नागेश्वर आवाज संघ. अखिल कडवेने चांगला कमबॅक केले एक षटकार खाल्ल्यानंतर. अजिंक्य वैद्यने यावेळी फटका लगावला मोठा. डाऊन द बॉल आहे क्षेत्ररक्षक, त्याने टिपलाय शानदार झेल. लॉंग ऑफला अनिरुद्धने टिपलाय. अप्रतिम कॅच. अजिंक्य जाईल बॅक टू द पवेलियन. अत्यंत चांगल्या पद्धतीच्या कामगिरीची अपेक्षा होती, तो मात्र आपल्या लौकिकाला साधेशी कामगिरी करू शकला नाहीये. नवीन खेळाडू अर्पित वैद्य, त्याचाच बंधू आता चाललाय. अर्पित वैद्य सुद्धा अशाच पद्धतीची अटॅकिंग स्फोटक कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. पण कुठेतरी नागेश्वर आवाज संघ अडचणीमध्ये आहे. एक तारणहाराची त्यांना नितांत गरज आणि आवश्यकता आहे. तो तारणहार म्हणून अर्पित वैद्य मैदानावरती येणार का? अखिल कडवेने केलेली गोलंदाजी अप्रतिम स्वरूपाची. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, पण त्यानंतर त्या 4 चेंडूवरती केवळ 3च धावा त्याने केल्यात आणि त्यांच्या मार्गातील मोठा अडथळा अजिंक्य वैद्यला सुद्धा त्याने दूर केले. शेवटचा चेंडू अखिल कडवे याचा. काय घडेल पाहूया. इंटरेस्टिंग मॅच मैदानावरती, उत्कंठावर्धक मुकाबला. यावेळी मात्र आपण पाहतोय फुल टॉस आहे. बॅटवरती मात्र घेता आला नाहीये आणि पंचाने 3ऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. हा फुल टॉस होता आणि हा जर व्यवस्थित बॅटवर घेता आला असता तर निश्चितपणे मोठा फटका होऊ शकला असता. ओवी सूरज गवानकर पुरस्कृत नागेश्वर आवाज संघाच्या फलंदाजाने सपसेल निराशा केली असं म्हणावं लागेल. किंबहुना एक तगडी बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे होता, दमदार परफॉर्मन्स त्यांना अपेक्षित होता, पण तो परफॉर्मन्स करता आला नाहीये. याला कारण करण कडवे, अखिल खडवे, आशिकेश माळी या त्रिकुटाने केलेली भेदक आक्रमक दमदार गोलंदाजी, तिखट गोलंदाजी आणि त्याच्या पुढे मात्र फलंदाजी करणारा संघ थोडासा निष्प्रभ ठरलेला पाहायला मिळतोय. पाहूया पंचांचा निर्णय काय येते. अजूनही एका षटकाचा खेळ आहे शिल्लक आणि या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. नो चेंडू आहे असा पंचांकडून इशारा आलेला आहे आणि थोडाफार प्रमाणात दिलासा मिळाला असेल तो ओवी सूरज गवनकर पुरस्कृत नागेश्वर आवाज संघाला. आता मात्र फ्री हिट.
फ्री हिटचा चेंडू आहे, समीर पारकर बॅटिंग करतोय. 7 चेंडू मध्ये 15 धावा त्याची अशी खेळी अद्यापर्यंत पाहायला मिळाले. हा चेंडू मात्र अगदी चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, अगदी हार्ड लेंथ वरती गोलंदाजी केली अखिल कडवे याने. 4 षटकाच्या खेळांती 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा येणं ओवी सूरज गव्हाणकर पुरस्कृत नागेश्वरावा संघासाठी खूप महत्वाचं आहे. 4 षटकांमध्ये जे काही झालंय ते सगळं विसरून जावं लागेल, नव्याने सुरुवात करावी लागेल आणि चांगल्या पद्धतीने फिनिश करावी लागेल. वॉल बिगन इज अ हाफ डन असं जरी म्हटलं जात असलं तरी लोक नेहमी शेवटच लक्षात ठेवतात. त्यामुळे शेवटाच्या क्षणी जर इथे 2-3 मोठे फटके आले तर नागेश्वरावा संघ सुद्धा एक चांगली धावसंख्या उभारू शकेल. पण समोरचा मारा आपण पाहतो अगदी भेदक भन्नाट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. गोलंदाजाने खऱ्या अर्थानं सर्वांनाच प्रभावी केले. प्रत्येक गोलंदाजाने टिचून मारा केलाय, दमदार गोलंदाजी केले. अंतिम षटकाला होतोय प्रारंभ. अथर्व गोलंदाजीला आला. पहिला चेंडू अँगल बनवण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर आहे. सो ICC क्रिकेट परिषदेच्या लॉक क्रमांक 22 अनुसार पंचाने सांगितलं येस इट इज वाईट. नाव स्कोर मूव्ज ऑन 39. फटका बसत नाहीये या संपूर्ण सत्रामध्ये. नागेश्वरावा संघाच्या फलंदाजांना चेंडू व्यवस्थितरित्या बॅटवर घेताना नाहीये. कुठेतरी आत्मविश्वासाचा अभाव त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय, लॅक ऑफ कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्सने मैदानावरती खेळ होणं गरजेचं आहे, पण तो कॉन्फिडन्स मात्र पाहायला मिळत नाहीये. अर्पित वैद्य आणि समीर पारकर अशी जोडी मैदानावरती पाहायला मिळते. समीर पारकरला ही जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल, हे शिवधनुष्य त्याला उचलावं लागेल तरच त्याचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकेल. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा अवांतर, पुन्हा एकदा वाईट चेंडू. सातत्याने आपण पाहतोय कोण बनवण्याचा प्रयत्न अथर्व म्हात्रे या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. जेथे ओव्हर क्रमांक अंतिम चालू आहे. 5 चेंडूचा खेळणं अजूनही शिल्लक आहे. यावेळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू जातो सीमारेषे बाहेर. समीर पारकरच्या बॅटमधनं मोक्याच्या क्षणी आलेला दमदार षटकार. लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मोठे फटके मारणं ही समीर पारकरची खासियत आहे, यासाठी तो ओळखला जातो. आणि मैदानावरती आपण पाहतो त्याच्या बॅटमधनं अत्यंत दर्जेदार षटकार. ओ यावेळी शपल होऊन खेचून मारलाय डीप मिड विकेट बाहेर. समीर पारकरच्या बॅटमधनं सेकंड इन अ रो. ही इज ऑन द फायर नाउ. क्रिकेटच्या खेळामध्ये एक चेंडू पुरेसा असतो कमबॅक करण्यासाठी. येथे मात्र एक षटकार आल्यानंतर समीरला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळाला आणि सलग दुसरा षटकार त्याने ठोकलाय. मैदानावरती समीर मात्र अगदी फायटिंग इनिंग खेळतोय, झुंजार फलंदाजी करतोय. 50 धावांचा टप्पा ओलांडलाय. 53 धावा स्कोर बोर्ड वरती आल्यात. आता मात्र थोडंसं जे टेन्शन आलं होतं ते टेन्शन रिलीज झालं असेल नागेश्वरावा संघासमोरचं, कारण समीरने मात्र सर्वांनाच मोहित केले. यावेळी मात्र चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती, सिंगल घेतले. डबलचा अटेम्प्ट होणार नाही होणार. पाहूया काय घडेल मैदानावरती. डबल घेण्याच्या नादामध्ये अर्पित वैद्य आपली विकेट सॅक्रिफाय करतोय. $54 ऑन द बोर्ड. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. काय घडेल मैदानावरती, किती धावांपर्यंत टार्गेट मारेल, किती धावांपर्यंत टार्गेट सेट करेल सर ओवी सूरज गव्हाणकर पुरस्कृत नागेश्वरावा संघ. पाहूया मैदानावरती काय घडते. शुभम मात्रे नवीन खेळाडू मैदानावरती येतोय. समीर पारकर कडून आपण पाहतोय एकाकी झुंज तो मैदानावरती देत असताना.
वन मॅन शो वन मॅन आर्मी. अथर्व मात्रे राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. समीर पारकरचा फटका फसलाय, अनिरुद्ध कॅच खाली येतो आणि शानदार झेल त्याने टिपलाय. फलंदाज बाद होईल समीर पारकर. समीर पारकरने झुंज देण्याचा प्रयत्न केला पण तो मात्र बाद झालेला आहे. आपल्या संघाला त्याने नाजूक अवस्थेतून मजबूत अवस्थेमध्ये सुद्धा आणलेला आहे. 54 धावा फलकावरती पाहायला मिळतात. अंतिम चेंडू खेळण्यासाठी मैदानावरती श्रेयस जातोय. श्रेयस थळे झिराटचा खेळाडू पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारून त्याने मॅच फिनिश चांगला स्कोर उभारून दिला होता. त्याच्याकडून तीच पद्धतीची अपेक्षा असेल नागेश्वराबाद संघाच्या समर्थकांना. अंतिम चेंडू चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. 54 धावा झाल्यात आणि विजयासाठी 55 धावांची आवश्यकता. काय घडेल दुसऱ्या सत्रामध्ये याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातो आमचा सहकारी मित्र कपिल ठाकूर याचकडे. त्वरित घ्यायचे नागेश्वरराव आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. मगाशी साई पाटील ॲपलच्या माध्यमातून विजय पावलेचा इथे कॉल आला होता, व्हिडिओ कॉल, आणि या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या. त्यानंतर विवेक शेलारचा सुद्धा कॉल आला होता साई पाटीलला. खूप सुंदर आयोजन केलेलं आहे, नीटनेटकं आम्ही लाईव्ह पाहतोय वगैरे वगैरे बऱ्याचशा चर्चा त्याने केल्या आमच्यासोबत. आणि खूप चांगलं वाटलं की एवढे मोठे प्लेयर्ससुद्धा या आपल्या अलिबाग तालुक्यातील लीग्स पाहत आहे. सो या स्पर्धेचा दर्जा खूप वाढलेला आहे. खारेपाट चॅम्पियन्स लीग्स 2025 सीझन फर्स्ट, एक आगळी वेगळी संकल्पना. एरिया डिफाईन होता, त्यानंतर थोडंसं एरिया वाढवण्याचा निश्चय घेतला. याचं कारण वेगळं होतं, पण कारण एकच होतं की ज्या वेळेला किहीम ते मांडवा या पट्ट्यातील खेळाडूंना बाकी लीग स्पर्धा खेळता येत नाहीत आणि त्या कारणास्तव तो एरिया वाढवला गेला. आणि तो एरिया वाढवल्यानंतर अतिशय सुंदर आयोजन, नियोजन आणि सर्व खेळाडूंनी अतिशय सुंदर प्रतिसाद दिलेला आहे. जातोय आपण या मॅचमध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा
हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देतोय आणि त्यांचं स्वागत सुद्धा करतोय यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. अजूनही बरेचसे प्रेक्षक आपल्यासोबत जोडलेले आहेत, अजूनही 400-500 प्रेक्षक लाईव्ह मॅच पाहत आहेत, त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय सुमित भगत, बाहुबली. आखाती देशांचा प्रवास करणारा हा सुमित भगत यावेळी स्ट्राईक एंडला आहे. सरपंच सविता गोरख कर्वे पुरस्कृत जय हनुमान मिळकतकर संघाचं नेतृत्व करतोय. 30 मध्ये 55 ची आवश्यकता असणार आहे आणि ती आवश्यकता असताना करण तोडणकर मॅन फ्रॉम धुकवडे यावेळी गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला, पॉइंट रिजन मधून कव्हर पॉइंट रिजन पर्यंत डीप मध्ये चेंडू गेलेला आहे. 2 धावा जरूर पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. सुमित भगत तसं पाहिलं गेलं तर विध्वंसकरित्या फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो, परंतु काही जे याच्या आधी मॅच झाली त्यामध्ये तो लवकर बाद झाला, स्वास्थ्यात बाद झाला. ओमकार ठोंबरेला एकट्याला किल्ला लढवायला लागला आणि त्याच कारणास्तव थोडंसं संथ गतीने आता सुरुवात केलेली आहे. 2 धावा पहिल्या चेंडूवर. यावेळचा बॉल स्लो ओव्हन बॉल पिक करता आलेला नाहीये. प्री डिटरमाइन थोडेसे शफल झाले होते आउटसाइड ऑफ स्टंपला, पण त्यानंतर बॅक ऑफ द हँड स्लो ओव्हन टाकलाय करण तोडणकर. याची खासियत आहे अंडर 24 जी बिग बॅश लीग झाली होती त्यामध्ये सुद्धा या खेळाडूची निवड झाली होती. 25 ची जी बिग बॅश झाली होती त्यामध्ये सुद्धा या खेळाडूची निवड झाली होती. पेशाने इंजिनियर आहे, पण खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. यावेळचा बॉल फुल टॉस बॉल का टाकला, डीप स्क्वेअर लेग क्षेत्र खाली आहे. फ्लॅट अँड फ्युरियस 6 बाय सुमित भगत. करण्यासाठी तुम्ही महान आहात की नाही याची गरज नसते, परंतु महान बनण्यासाठी तुम्हाला सुरुवात ही करावीच लागते. सुमित भगत महान आहे की नाही हे चर्चा आपण नंतर करूया, परंतु त्याने चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. खराब चेंडू त्याचा खरपूस समाचार घेतलाय. पॉवर प्ले मध्ये अशा पद्धतीच्या स्ट्रोकची नितांत आवश्यकता असते आणि तो स्ट्रोक त्याने दर्शवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप वाईड लाईनवर चेंडू टाकलाय. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरला अर्पित वैती फिल्डिंगसाठी आहे तिथे. सिंगल मिळालेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 9 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. सन्माननीय गोरखजी कडवे हे सुद्धा या मॅचचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडेसे दोनही संघांचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. त्यानंतर ओवी सूरज गव्हाणकर यांचा संघ नागेश्वर आवाज संघ हा सुद्धा अडचणीमध्ये सापडलाय, कारण पहिल्या इनिंगमध्ये कमी धावा झाल्या. ज्या वेळेला समीर पारकर आपल्याशी चर्चा करत होता 1 षटकार कमी पडला असं म्हणत होता. ओमकार साठी टाकलेला हा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गेलाय. अर्पित वैती मोठी धाव घेतोय. तोपर्यंत ऑलमोस्ट 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा निश्चितपणाने पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लगातार 3 षटकार जर ओमकार ठोंबरे यांनी लगावले तर स्वप्नील कडवे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे, किंवा सुमित भगतने सुद्धा लगावले तरी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 11 विदाउट लॉस. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. ओबी सूरज गव्हाणकर पुरस्कृत नागेश्वर आवाज संघ गोलंदाजीच्या भूमिकेत आहे. मॅन फ्रॉम धुकवडे एक्सप्रेस म्हणून या करण तोडणकरला जाणलं जातं. यावेळचा बॉल फुल टॉस बॉल टाकलाय. बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक आहे, गोल फिरला चकवा आणि इथे मात्र सुंदर झेल पकडलाय. फलंदाज मागील मॅच मध्ये विध्वंसकरित्या पाहायला मिळाला होता, या मॅच मध्ये स्वस्त्यामध्ये बाद झाला. फुल टॉस बॉल मारता आलेला नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल करायचा होता. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली अगदी गिरकी घालून त्या चेंडूला पकडलाय. फलंदाज बाद. एसेन्शियल फॉर सक्सेस. पेशन्स तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. पेशन्स, कारण ज्या वेळेला 11 धावा होत्या काही गरज नव्हती मोठा फटका मारण्याची. मी तर म्हणेन मौसम असताना गरज नसताना मारलेला हा फटका अंगलठी आलाय ओमकार ठोंबरेच्या, आणि मी तर म्हणेन मिळकतकर संघाच्या सुद्धा अंगलठी आलाय, कारण मोठा फलंदाज बाद झालाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय. 1 ओव्हर समाप्त. 11 धावा 1 विकेट.
चारही एक आकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो डेफिनेटली या एका विशेष गोष्टीवर काहीतरी विशेष घडू शकतं. गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम किहीम शुभम गोलंदाजीसाठी आलेला आहे. गावच्या संघाकडून खेळत असताना राजा शिवछत्रपती किहीम संघाकडून जो खेळत असतो आणि पॉवर प्लेचं षटक तो हँडल करत असतो. मागील मॅचमध्ये गोलंदाजीची संधी मिळाली नाही त्याला. या मॅचमध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी तयार झालाय, तत्पर झालेला आहे. आव्हान थोडंसं कठीण आहे, कटू आहे, पण ज्या वेळेला कठीण असतं ते सोपं करण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्याकडे असते. प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नार्थी परमेश्वर. आणि असं आपण म्हणूयात आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाकडे वळूयात. लॉंग ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑफ आहे एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि मिड विकेट आहे. सो लेग स्टंपवर गोलंदाजी यॉर्कर पद्धतीची होऊ शकते. यावेळचा बॉल ओहो एच बॉल इज इन एअर. नाउ फिल्डर शुभम अंडर इट and takes it superbly. Sumit Bhagat is gone. Big blow for team Nageshwar Awas. पंख असलेला पक्षी यशाची भरारी घेतल्याशिवाय थांबतच नाही. या खेळाडूकडे जिद्द आहे. शुभमने अप्रतिम चेंडू टाकला. थोडासा स्लोवर होऊन होता. प्री डिटरमाइंड फटका खेळायचा होता ऑन साइडला आणि त्यामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झाला नाही. बॅट लवकर ओपन होऊन क्लोज झाली आणि एज लागली आणि तिथे मात्र झेल पकडला गेला. नवीन फलंदाज ब्रॅन फ्रॉम नौखार प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. हा सुद्धा विध्वंसक फलंदाज आहे. मागील मॅचमध्ये थोडासा लेट आला होता, पण या खेळाडूकडे ती कॅपॅबिलिटी आहे. मागील सीझनमध्ये खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. ॲट द स्टार्ट ऑफ सीझन कशा पद्धतीने ही लीग स्पर्धा खेळतोय हे देखील पाहणं फार रंजकतेचं राहणार आहे. यावेळचा बॉल 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. हा सुद्धा बॉल आकाशामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा तर निश्चितपणाने पूर्ण होतील. चुकीच्या एंडला थ्रो फेकला असं मी म्हणेन. 2 धावांच्या मदतीने प्रतीक ऑफ दी मार्क झालेला आहे. धाव संख्या 13 वर पोहोचलेली आहे. फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 चेंडू, दोनही चेंडूवर संधी प्राप्त करून दिले. शुभम या गोलंदाजाकडे कौशल्य आहे. कधी कधी शुभम काय घडतं की ज्या वेळेला गोलंदाज कधी पाहिलेला नसतो, खेळलेला नसतो, त्या गोलंदाजाला फेस करत असताना थोडंसं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन असतात आणि तशाच काहीतरी पाहायला मिळते. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा असं मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितोय. शुभम राईट हँड ओव्हर दी विकेटने. Oh ho, ball is in the air. Now fielder under it and takes it superbly. What a beautiful bowling by Shubham, man from Kihim. What do you say? For the loss of 3 wickets. सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मेळकत संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. मी म्हणालो होतो की ही मॅच सुद्धा फसणारी असणार आहे, कारण ही विकेट वेगवेगळ्या पद्धतीचे रंग दाखवते. क्रिकेट, राजकारण, सरडा आणि प्रेम प्रकरण कधी रंग बदलतील सांगता येत नाहीये. आणि हा शेवटचा सामना आजच्या दिवसातील रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल फेस करण्यासाठी नवीन फलंदाज करण कडवे, मॅन फ्रॉम कपाळेश्वर कावाडे. होनहार सितारा आहे, यंग टॅलेंट आहे, अंडर 19 खेळाडू आहे, खूप चांगली गोलंदाजी करतो. परंतु यावेळी फलंदाजीची जबाबदारी आहे. बॅटचा स्विंग खूप चांगला आहे, परंतु स्विंग करून चालणार नाहीये. कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल खूप चांगलं करावं लागेल. शुभम रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा बॉल, गती कमी होती परंतु नियंत्रित गोलंदाजी चाललेली आहे. प्री डिटरमाइंड फटके खेळण्याची काहीही गरज नाहीये. बॅच चालू ठेवणं हे फार इम्पॉर्टंट आहे. यासाठी क्रिकेटच्या बेसिककडे आपण जातो. सिंगल डबल्सला फार महत्व जातं अशा लो स्कोरिंग मॅच मध्ये. मॅच फसलेली आहे. यावरचा बॉल
हो आडव्या बॅटने खेळून काढला, गॅपमध्ये स्ट्रोक खेळलाय, मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने कमी गतीने धाव घेतली, त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला झालाय. आलाय संजीवनी चौकार. जिलेबी उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. करण कडवे असंच म्हणून मैदानात आला आणि आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. 17 धावसंख्या स्कोर कार्डवर. या बॉलचा बॉल हो वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये वन बाउन्स चेंडूला फील्ड केलं जाते, सिंगल आलेली आहे. खूप सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश केलाय आतापर्यंत. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 7 धावसंख्या खर्च केलेली, 2 महत्त्वपूर्ण विकेट्स आलेले आहेत. आफ्टर 2 ओव्हर्स 18 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कमी गतीने धावसंख्या आल्यानंतर, विकेट्स जास्त गेल्यानंतर प्रतिस्पर्धी संघावर दडपण टाकण्याचा प्रयत्न नागेश्वर आवास या संघाने केलेला आहे. नागेश्वर हे आपल्या विभागातील एक आराध्य दैवत आहे आणि त्याची यात्रा सुद्धा आता निश्चितपणाने झालेली आहे. सो आता नागेश्वर देवाला आता साकडं घालावं लागेल, त्याच्याकडे मागणी करावी लागेल, देवा ही मॅच जिंकून दे, पुढचा आम्ही बघतो. परंतु देव सुद्धा परिश्रम मेहनत करणाऱ्यालाच नशिबाची साथ देत असतं. ओव्हरचा आपल्या खात्यातील स्पेल पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्या संघाकडून 3री ओव्हर टाकण्यासाठी करण तोडणकरला पुन्हा एकदा पाचारण केलं जात आहे. अजिंक्य वैती खूप जास्त उशीर होते, सो स्पीडअप करायला अशी आम्ही अपेक्षा करतोय, कारण काळोख होत आलेला आहे. टाइमपास करू नका. अजिंक्य वैती जास्त टीम मीटिंग घेऊ नका तुम्ही. समीर पारकर एक मास्टर माइंड आहे. 18 लॉस ऑफ 3 विकेट्स, 18 बॉल 37 ची आवश्यकता. 18 बॉल अँड 37 रन्स नीड टू विन फॉर टीम मिळकत खार. LBW लेग बी फॉर द विकेट फलंदाज. युटी इज गॉन. से बेहतर की तलाश करो, मिल जाए नदी तो समुंदर की तलाश करो. टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, टूट जाए पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. यॉर्कर चेंडू टाकला. पहिला चेंडू अस्त्र नाही, शस्त्र नाही, तर ब्रह्मास्त्र वापरलं आणि पहिल्या चेंडूवर महत्त्वपूर्ण बळी आपल्या संघासाठी मिळवून दिलेला आहे. 18 धावसंख्या 4 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरुवातीला, तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये सौरभ ठोंबरे मैदानामध्ये जातोय. मॅन फ्रॉम मिळकतकार. या खेळाडूकडे चांगल्या पद्धतीचे पुल स्ट्रोक खेळण्याची कॅपॅबिलिटी आहे. रिव्हर्स स्वीप सुद्धा खूप चांगले खेळतो, परंतु आता थोडीशी त्याला कंबर कसावी लागेल. मॅच फसलेली आहे, त्या मॅचला काढायचा असेल तर एखादा मोठा स्ट्रोक त्याला आता खेळावाच लागेल. आल्या सांगतोय, माझ्याच क्रिकेट बाकी आहे. प्रॅक्टिस नसली म्हणून काय झालं, मी क्रिकेट खेळू शकतो, मी षटकार मारू शकतोय. षटकार. करा तुम्ही. 24 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. ओव्हर पिच पद्धतीचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकायचा होता. क्रीजचा वापर केला, चेंडू आतमध्ये आणला, अँगलने चेंडू आतमध्ये आला, ऑलमोस्ट मिडल स्टंपला हिट करणारा होता. ओव्हर पिच झाला, स्लॉटमध्ये आलाय. 24 रन्स. सुंदर चेंडू, यावेळी बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅन शेजार चेंडू ट्रॅव्हल होते. सुंदर स्ट्रोक, दर्शनीय स्ट्रोक, नेत्रदीपक स्ट्रोक. 4 धावांसाठी जातोय. समीर 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 प्लीज कोऑपरेट कराल. समीर. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 28 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. चौकार आलाय, षटकार आलाय
आणि आतापर्यंत करण तोडकरने घेतलेली जी विकेट आहे ना, त्याचा फायदा आता नागेश्वर रावत संघाला पाहताना पाहायला मिळाला नाहीये. ओ हो दिशाहीन गोलंदाजी, नियंत्रण सुटलं. कंट्रोल गोलंदाजीची अपेक्षा आहे. वाईट बॉल टाकला तर जास्त उशीर होऊ शकतो. सो स्पीडअप करण तोडणकर तुम्हालाच करावं लागेल. तुमची डिसिजन घेण्याची ॲबिलिटी कशा पद्धतीची आहे हे देखील पाहणं फार रंजकतेचं असणार आहे. 15 बॉल्स अँड 26 रन्स नीड टू विन फॉर टीम मिळकत खान. 15 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. यावेळचा बॉल स्लोवर वन टाकलाय, पिक केलाय, टायमिंग प्रॉपर आहे, फटका मैदानाच्या बाहेरच जातोय. यावेळी सौरभ ठोंबरे सांगतोय ब्रँड इज ब्रँड. खरा करावा इतके सामर्थ्य आपल्यात असावे. होईल तुझ्याही नावाचा इतिहास, फक्त तुझ्यासाठी काही अशक्य नसावे. अशक्य काहीच नाही आहे, इम्पॉसिबल काहीच नाही आहे. आणि यावेळी आपण पाहतोय या ओव्हरमध्ये ऑलमोस्ट 16 धावा आलेल्या आहेत. लागोपाठ 3 सिक्सर लगावले. पवन ठोंबरे यांच्याकडून 1000 रुपये. B&W ब्लॅक अँड व्हाईट टी शर्टचे स्पॉन्सर. खूप सुंदर फलंदाजी करतोय. 14 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. महागडं षटक. ओहो क्लीन बोल्ड, एज अँड बोल्ट. महत्वाची महत्वपूर्ण विकेट आलेली आहे. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. 13 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. अथर्व म्हात्रे मागील मॅच मध्ये खूप सुंदर फलंदाजी त्याने केली होती. एक रायझिंग स्टार ऑफ नवखार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. नवखार गावातून बिलॉंग करत असताना सुमित भगतने आपल्या संघामध्ये उगाच त्याला घेतलेलं नाहीये. त्याचं क्रिकेट त्याने जाणलं आहे, ओळखलेलं आहे, पाहिलेलं आहे. परंतु करावं लागतील. 20 बनवायचे आहेत. शफल झालेत, त्यामुळे गाईडलाईन तुमच्यासाठी असणार आहे वाईड बॉल. वाईड साठी रिव्ह्यू नाहीये. सो 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 12 बॉल 20 रन्स नीड टू विन. 10चा रिक्वायर रन रेट आहे. बघा उद्याचा दिवस खास असणार आहे. सकाळी 8:15 वाजता, सकाळी 8:15 वाजता पनवेल 40+ विरुद्ध पोयनाड पोलीस स्टेशन असा एक्झिबिशन मॅच असणार आहे. परत एकदा ऐका, पनवेल 40+ विरुद्ध पोयनाड पोलीस स्टेशन असा एक्झिबिशन मॅच सकाळी 8:15 वाजता चालू होणार आहे. तरी पोयनाड पोलीस स्टेशन आणि 40+ ची मॅच पाहण्यासाठी तुम्ही निश्चितपणाने यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आणि या मैदानावर निश्चितपणाने उपस्थित व्हायचं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आलेलं आहे. श्रेयसच्या नावामध्ये यश आहे, परंतु यश हे प्रयत्नाला चिकटलेलं असतं. प्रयत्न कशा पद्धतीचे असतील हे देखील पाहणं फार रंजकतेचं असणार आहे. स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज अनिरुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. अनिरुद्ध कशा पद्धतीने फेस करेल या खेळाडूला पाहणं तितकंच रंजकतेचं राहणार आहे. एक मोठा स्ट्रोक ओव्हरमध्ये येणं फार, मी तर म्हणेन कंपल्सरी असेल, नाहीतर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये फसू शकते. या बॉलचा बॉल फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक नाहीये. निर्मनुष्य जागेतून चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्याने उडून चेंडू सीमारेषा पार होतोय. चौकार. फ्रॉम आगरसुरे अनिरुद्ध वन डाऊनला आला होता, पण तो पहिला बॉल आता फेस केलेला आहे.
हो हो हो, खूप सुंदर बॉल आहे. बाहेरच्या दिशेला वळणारा बॉल होता. अलंग द कार्पेट खेळून काढलाय. समीर चेंडू खाली आलाय. एका हाताने सुंदर चेंडू फेकलाय. फेकी चांगली झाले. बॅकअप आहे. 2 धावा वाचू शकलेला नाहीये समीर. पारकरचं कौतुक करावं लागेल. उत्कृष्ट कबड्डीपटू, क्रिकेट सुद्धा तितकं चांगलं खेळतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 10 चेंडूंमध्ये 14ची आवश्यकता आहे. मागची मॅच सुद्धा तुम्हाला माहीत असेल, 1 चेंडूमध्ये 1 धावाची आवश्यकता होती. सो ही मॅच कुठेही कधीही केव्हाही रंग बदलू शकते. मी तर म्हणेन गोलंदाजांना 1 विकेट घेतली तर मॅच मध्ये मजा येईल. फलंदाजांना सांगेन 1 मोठा स्ट्रोक, मॅच फिनिश. डान्सिंग डाऊन द विकेट, मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. सो पुन्हा एकदा सिंगल येणार. टेन्शन सुद्धा येईल किंवा टेन्शन येणार सुद्धा नाहीये, कारण जितकी मॅच जवळ जाईल तितके हृदयाचे ठोके वाढत जातील. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे. टोटल रन्स 42. जिंकण्यासाठी 13ची आवश्यकता आहे. 9 चेंडू बाकी आहेत. या बॉलचा बॉल अथर्वने खूप सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगल येणार. 8 मध्ये 12. नियंत्रित गोलंदाजी आता होते. काहीही वेगळं करण्याचा प्रयत्न फलंदाज सुद्धा करत नाही, गोलंदाज सुद्धा करत नाहीये. कोणताही चेंडू डॉट खेळत नाहीये आणि कोणताही चेंडू स्वेर मारा होत नाहीये. सो चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. या बॉलचा बॉल एज लागलेली आहे. बिहाइंड द विकेट चेंडू स्लीप मधून थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. 7 मध्ये 8 बनवायचे आहेत. हा चेंडू डॉट आला तर मजा येऊ शकते. मोठा स्ट्रोक आला तरी सुद्धा मजा येऊ शकते. इट्स अ डॉट बॉल. कहाणी में ट्विस्ट. काहीही होऊ शकतं. कुठूनही कधीही केव्हाही क्रिकेटचे सामने फिरताना आपण पाहिलेले आहेत, बघितलेले आहेत. मागील 250वा डॉट बॉल. शुभम आमचे मॅन्युअल स्कोरर आहे, त्यांचं सुद्धा मी कौतुक करेन. खूप सुंदर स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून होत आहे. 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. नागेश्वर आवाज प्लीज 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 कोऑपरेट विथ अस. चला चला समीर अजिंक्य वैती प्लीज कोऑपरेट करा. समीर साठी एक स्पेशल डायलॉग बोलतोय. बचपन में देखा था लॉलीपॉप खाता था. संदेश कवळे मॅन फ्रॉम आवाज. अनुभवाचा ठेवा असलेला हा खेळाडू निश्चितपणाने शेवटच्या ओव्हरमध्ये लेफ्ट हँड स्पिनर म्हणून मैदानामध्ये आलाय. 6 मध्ये 8ची आवश्यकता आहे. एक स्लीप लावलेली आहे. एक शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. लॉंग ऑफ आहे. शॉर्ट पॉइंट आहे. या वेळचा बॉल. ओ हो हो, वाईड बॉल. ओळखलाच नाही, जाणलाच नाही. अथर्व म्हात्रे अशा पद्धतीच्या मॅचेस तो कधीच खेळलेला नाहीये, त्यामुळे त्याच्यावर सुद्धा दबाव, दडपण, प्रेशर, मानसिक परिस्थिती बदललेली त्याची असेल. ओ हो हो, वाह, कमाल, लाजवाब, बेमिसाल, फटका कडक, इट्स आउट ऑफ द बॉक्स. रन. नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. अथर्वने खूप सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केला. मागील बॉल ऍक्च्युली मारायचा होता, तो मारला नाही, पण आपल्या रडार मध्ये आल्यावर सोडतोय काय. एक धाव घेतली गेली. सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळकतकार संघ विजयी होतोय. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन.